आज मी ही भेंडी बनवली होती। ही भेंडी कशी बनवली होती हे मी तुम्हाला सांगेलच। सकाळी सकाळी झाडांना पाणी घातल्यानंतर आज नाश्त्याला पोहे बनवले होते, पण आमच्याकडे पोहे बनवले की असं एकाला शेंगदाणे नको असतात तर दुसऱ्याला असे कांदे नको असतात। एक एक शेंगदाणे कांदे निवडत बसायचं। त्यानंतर बेड क्लीन करून घेतला। नाश्ता बनवून झाला की परत जेवणाचं टेन्शन की आज जेवणात काय बनवायचं। तर मी भेंडी आणली होती, तर आज मी भेंडीच बनवणार आहे। आणि भेंडी म्हटली की आमच्या घरात सर्वांचीच भेंडी खूप फेवरेट आहे। आधी मी साधीच भेंडी बनवायची, छोटे छोटे कापलेली, पण जेव्हापासून मी ही कांदा मसाल्याची भेंडी बनवायला सुरुवात केली तेव्हापासून ही भेंडी सर्वांचीच फेवरेट झालेली आहे। म्हणून आज पण मी कांदा मसाल्याचीच भेंडी बनवणार आहे। भेंडी तेलात टाकून जरा वेळ परतवून घ्यायची, त्यानंतर त्याच्यावरनं मीठ टाकायचं। मीठ टाकून पण तिला व्यवस्थित नरम होऊस्तर परतवून घ्यायची। आता एकीकडे भेंडी होते तोपर्यंत दुसरीकडे मी चपात्या करून घेते आणि इथे जवळजवळ भेंडी पण व्यवस्थित नरम झाली म्हणून मी कढईतनं तिला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी कांदे पण परतवून घेणार। कांदे मी लांब लांब कापून घेतले होते, त्याचा व्हिडिओ करू शकले नाही त्यासाठी सॉरी। त्यानंतर कांदे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी त्यात तिखट, हळद, मालवणी मसाला होता म्हणून मालवणी मसाला, तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला टाकून ते व्यवस्थित परतवून घ्यायचं। व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यात परत आपण फ्राय केलेली भेंडी होती ती मी भेंडी त्यात टाकून घेतली। भेंडी टाकून झाल्यावर थोडा वेळ परतवून नंतर त्यात थोडंसं पाणी टाकायचं, कारण की ते मसाले सगळे व्यवस्थित भेंडीला लागले पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकून अजून थोडा वेळ परतवून घ्यायचं। अजून थोडा वेळ व्यवस्थित शिजवून घ्यायची। त्यानंतर भेंडी तयार झाली। आता इथं जेवण तर बनवून तयार झालं होतं, पण किचनवर भरपूर पसारा झाला होता आणि जोपर्यंत पसारा आवरत नाही तोपर्यंत मला काही जेवण जाणार म्हणून आधी किचन आवरून घेतलं आणि आता जाम भूक लागली म्हणून मी आता जेवायला घेते। व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा।